धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम शांतपणे झाला। जवळपास 25 ते 30 हजार लोक मोठ्या संख्येने कलेक्टर ऑफिसवर येणार आहेत, तर तुम्ही निवेदन घेण्यासाठी यावे अशी विनंती केली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यासाठी येण्याचं देखील आश्वासन केलं होतं। जेव्हा मोर्चा कलेक्टर ऑफिसकडे गेला तेव्हा जिल्हाधिकारी खाली यायला तयार नव्हते। कोणताही सक्षम अधिकारी देखील खाली आला नाही। 1 तास वाट पाहिल्यावर कार्यकर्त्यांनी आवाहन केलं, तुम्ही खाली या नाहीतर आम्ही वर येऊ। तरी सुद्धा त्याची दखल कोणी घेतली नाही। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आणि काही कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींचे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता होती। राज्यभर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि प्रत्येक तालुक्याला तहसीलदारांना धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये निवेदन देण्याचा एक कार्यक्रम हातात घेतला होता। संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम शांततेमध्ये झाला। जालना जिल्हाधिकारी यांना आमचे तिथले सगळे सहकारी कालच जाऊन भेटले होते की आज आम्ही मोठ्या संख्येनं कलेक्टर ऑफिसवरती येणार आहे। जवळपास 25-30 हजार लोक कलेक्टर ऑफिसवरती येणार आहेत, तर तुम्ही निवेदन घेण्यासाठी यावं किंवा एखादा सक्षम अधिकारी तुम्ही पाठवावा। लोकांची भावना स्वच्छ होती, स्पष्ट होती। आणि काल माननीय जिल्हाधिकारी जालना यांनी सांगितलं होतं की मी निवेदन स्वीकारण्यासाठी खाली येईन, आणि जेव्हा हे सगळे मोर्चा तिथं गेला तेव्हा कलेक्टर खाली यायला तयार नाहीत, कोणताही सक्षम अधिकारी खाली पाठवायला तयार नाहीत। 1 तास वाट बघितल्यानंतर वारंवार कार्यकर्त्यांनी आवाहन केलं, तुम्ही खाली या, नसेल तर आम्ही वर येऊ। तरीसुद्धा त्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि मग तिथल्या लोकांच्या भावना या अनावर झाल्या आणि त्या संतापाच्या भरामध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले आणि काही तोडफोड झाली। तोडफोडीचं आम्ही समर्थन करत नाही, परंतु हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य असण्याची आवश्यकता होती, परंतु त्या पद्धतीनं त्यांनी कारवाई केली नाही। तर आता मी राज्यातल्या सगळ्या धनगर समाजाला नम्रतेची विनंती करतो, आवाहन करतो की आपल्याला हे आंदोलन शांततेत पुढे न्यायचं आहे। सरकारकडे पाठपुरावा करून सरकारची मदत घेऊन आपल्याला हे आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे। कायदा हातात घेऊन आपल्याला काहीच करायचं नाही। त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेत राहावं। जालना जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक न होता शांततेमध्ये पुढच्या सगळ्या प्रक्रिया पार पाडाव्यात। आणि जालन्याच्या प्रशासनालाही माझं आव्हान आहे, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्रास देऊ नका, नाहीतर परत जोर खूप या लोकांना येतो आणि कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीनं केसेसमध्ये अडकवणं, त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करणं, असले कुठले प्रकार त्यांनी करू नयेत, असं आव्हान आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासन जालनाला पण आमचं आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी मी फोनवरून आता बोलणार आहे, त्यांच्याकडे विनंती करणार आहे की कार्यकर्त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीची चुकीची कारवाई होऊ नये अशी विनंती मी माननीय जालन्याचे SP साहेब यांना करणार आहे। कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे आणि जर वेळ पडलीच तर जालन्याला पण जायची माझी तयारी आहे। सरकारने या सगळ्या गोष्टीमध्ये आता मार्ग काढला पाहिजे। वातावरण धनगर समाजामध्ये संतापाचं तयार व्हायला लागलं आहे। लोकांची भावना आहे की ताबडतोब आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणून सरकारनं पुढाकार घ्यावा, जास्त दिरंगाई लावू नये। आम्हाला आता विश्वास आहे की हे सरकार काहीतरी यातून मार्ग काढेल। माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब निश्चितपणे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतील, ही आमच्या सगळ्या लोकांची आशा आहे। त्या आशेची निराशा होऊ नये यासाठी सरकारनं तात्काळ कारवाई करावी आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार असू, पण कधी तुम्ही ठोस भूमिका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत घेतली तर। मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा पूर्णपणे वेगळा आहे, तो पेच वगैरे निर्माण करणारा विषय नाही आहे। हे वारंवार चर्चा मीडियामध्ये, वारंवार काही पक्षाचे नेते मंडळी धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी स्टेटमेंट करतात की धनगर समाजाला आदिवासीमध्ये समावेश द्यावा। काही लोक म्हणतात की आम्ही आदिवासीमध्ये धनगर समाजाचा समावेश होऊ देणार नाही। मुळात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे। आम्ही STच्या सूचीमध्ये आहोत, आम्हाला सर्टिफिकेट द्या, ही आमची मागणी आहे। आम्ही नव्यानं कुठलंही आरक्षण मागत नाही किंवा नव्यानं आमचा STमध्ये समावेश करा अशी आमची अजिबात मागणी नाही। त्यामुळे हा काय वादाचा विषयच नाही। आदिवासी जमातीच्या 45 जमाती या महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यापैकी 12 जमाती हे आरक्षण सगळं त्यांना लागू होते। बाकीच्या लोकांना ते बोगस म्हणतायत। 33 जमाती असे आहेत राज्यामध्ये की त्यांना तुम्ही आरक्षणच देत नाही। मग आता ह्या आदिवासींच्यावरती कोण अन्याय करताय, याच्यावरती का कोणी बोलत नाही, याच्यावरती कुणी का तोडगा काढत नाही? आणि म्हणून आदिवासी
जमातीच्या रिझर्वेशनची धनगरांची अंमलबजावणी झाली तर आमची जनगणना मोजली जाईल आणि त्यामुळे कुठलाच पेच प्रसंग होणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारची भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून ऐकतोय की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला सेपरेट आरक्षण दिलं होतं तशा पद्धतीची प्रक्रिया त्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकारच्या वतीनं जोरदार सुरू आहे आणि लवकरात लवकर या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय.